नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण मेष, वृषभ, मिथुन एकदम डिटेल पाहिली राशी आणि मग कर्क राशीची मी सुरुवात केली होती. ज्यांची कर्क रास आहे त्यांना जरा वेळ मिळावा आपली कुंडली घेऊन यायला म्हणून मी थांबले होते. आज सगळ्यांनी आणली असेल आपली कुंडली. आता त्या कर्क राशीमध्ये काय गंमत जमत आहे, त्यांच्या राशीमध्ये काय छान छान आहे हे सगळं आपण बघूया. सगळे लोक चांगलीच असतात ना, सगळ्या राशी वाईट कशाला असेल. सगळी माणसं ही चांगलीच असतात आणि त्यामुळे त्या राशी त्याप्रमाणे त्या फक्त व्हरायटी दिसते प्रत्येक राशीमध्ये. प्रत्येक रास हे आपलं काहीतरी वेगळं सांगते. आपण कर्क रास जी बघितली आहे, जिची सुरुवात आपण केली होती की ती माणसं कशी असतात. कर्क रास ही समरास आहे, त्यामुळे ती स्त्री रास आहे. तिचा स्वामी जो आहे तो ग्रह आहे चंद्र. चंद्र हा पण स्त्री ग्रह आहे आणि चंद्र हा आईचा कारक आहे. चंद्र हा पालन पोषणाचा कारक आहे. चंद्र म्हणजे स्वतःचं राहतं घर, रिअल इस्टेटबद्दल इंटरेस्ट असणारी ही माणसं असतात. स्वतःच्या घरामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह असतात आणि त्यांना त्याच्यात फार इंटरेस्ट असतो. असं सगळं आपण कर्क राशीबद्दल शिकलो. आता जास्त आपण डिटेलमध्ये शिकू. याचं कारण काय तर आपल्याला प्रत्येक राशीची माणसं सगळीच्या सगळी सारखी वागताना दिसत नाहीत बघा. आपण म्हणतो ही कर्क राशीची बाई आहे, पण ही अशी कशी वेगळी वागते, ती दुसरी बाई वेगळं वागते, किंवा हा माणूस वेगळा वागतो, असं का होतं. तर प्रत्येक रास जी आहे, म्हणजे चंद्र ज्या आकड्यामध्ये असतो तुमच्या कुंडलीत ती तुमची रास असते. तर प्रत्येक रास जी आहे ही रास 2.25 नक्षत्र तिच्या पाठीमागे त्यातनं आहे. ती रास 2.25 नक्षत्रांचा 30 अंशाचा जो एक कोन आहे तो म्हणजे ती एक रास आहे. आकाशात आपण त्याला राशीला रेघा मारलेल्या आहेत काल्पनिक. त्यामुळे ह्या कर्क राशीच्या पाठीमागे येतात ती नक्षत्र, म्हणजे पुनर्वसू नक्षत्राचा 4था चरण, पुष्य नक्षत्र चतुष्पाद 1, 2, 3, 4 सगळे चरण, आणि आश्लेषा नक्षत्र हे पण चतुष्पाद, ज्याचे पण 1, 2, 3, 4 हे चरण. पुनर्वसू 4 याचा चरण स्वामी आहे पुनर्वसू पुष्य आश्लेषा या ग्रुपमधला. पुनर्वसू 4 हाचा चरण स्वामी कर्क राशीचा चंद्र. पुष्य 1चा चरण स्वामी सिंह राशीचा रवी. पुष्य 2 हा कन्या राशीचा बुध. पुष्य 3 हा तुळेचा शुक्र. पुष्य 4 हा वृश्चिकेचा मंगळ. आश्लेषा सुरू होतं. आश्लेषा 1 हा धनुराशीचा गुरु. आश्लेषा 2 मकर राशीचा शनी. आश्लेषा 3 हा कुंभ राशीचा शनी आणि आश्लेषा 4 हा मीन राशीचा गुरु. असे चरण स्वामी आपण एकदा ग्राफिक्समध्ये शिकलेलो आहे. आता ह्याचा काय फरक पडतो राशीच्या विचार करण्यावर, स्वभाव दिसतो कसा वेगळा वेगळा, हे बघणं अतिशय मनोरंजक आहे. जेव्हा कर्क रास आहे ही 0 ते 3° जस्ट सुरू झाली, ही पुनर्वसू 4 मध्ये येते. आता जेव्हा नक्षत्र आणि चरण आहे, तर मी तुम्हाला मागे असं सांगितलं होतं पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्येच की प्रत्येक राशीचं समजा एक मंदिर आहे, तिचं मंदिराचं प्रवेशद्वार ही रास आहे. मंदिरामध्ये गाभाऱ्याचं प्रवेशद्वार हे नक्षत्र आहे आणि त्या गाभाऱ्यात असलेला जो मुख्य देव आहे तो म्हणजे चरण स्वामी आहे. त्यामुळे राशी स्वामीचं दार, नक्षत्र स्वामीचं दार आणि चरण स्वामी हे अनुक्रमे जास्त जास्त महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे राशी स्वामी चंद्र, पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी गुरु आणि नक्षत्र चरणाचा स्वामी पुनर्वसू 4चा परत कर्क राशीचा चंद्र. आता इथे काय दिसतं तर हे पुनर्वसू नक्षत्र गुरुचं आहे. त्यामुळे ह्या व्यक्ती खूप सत्शील असतात, शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या असतात, खूप लर्नेड असतातच, परोपकारी असतात. आणि इथे या नक्षत्रामध्ये जर गुरु आला तर तो कर्क राशीतला उच्चीचा समजला जातो. त्यामुळे इथे या गुरुचं महत्त्व या राशीमध्ये खूप जास्त आहे, गुरु या ग्रहाचं. अर्थातच गुरुच्या नक्षत्रामध्ये हे सगळं चांगल्या पद्धतीने दिसतं. आणि त्याच्या पुढचं जे नक्षत्र आहे पुष्य, ही कर्क राशीची खरी ओळख आहे. कारण पुष्य याचा अर्थ काय, पालन पोषण. कर्क राशी चंद्राची आहे, चंद्र म्हणजे आई. त्यामुळे आई म्हणजे अर्थातच पालन पोषणाचीच रास आहे. ही आई तुमच्या सगळ्यांचं पालन पोषण करते. पण हे पुष्य नक्षत्र जे आहे, ह्या नक्षत्राचा स्वामी मात्र शनी आहे. कर्क राशीचं म्हणजे
चंद्राची रास आहे कर्क राशी, राशीचा स्वामी चंद्र, नक्षत्राचा स्वामी शनी. मग इथे का वेगळेपणा आहे, काय वेगळेपणा आहे? तर चंद्र हा भावनिक ग्रह आहे. कर्क राशी भावनांना महत्त्व देणारी रास आहे. पण पुष्य नक्षत्रामध्ये जेव्हा कर्क रास असते तेव्हा ती अतिशय कर्तव्य तत्पर, नीतिमान, सदाचारी, ईश्वरभक्त, महत्वाकांक्षी, दानशूर अशी व्यक्ती असते. हे अतिशय सर्वात शुभ नक्षत्र मानलं जातं कुठल्याही कामासाठी, फक्त विवाहासाठी हे अनुकूल नाही. आणि हे नक्षत्र म्हणजे ही कर्क रास पुष्य नक्षत्रामध्ये स्त्री पुरुष दोघांनाही शोभून दिसतं. यांचे विश्वास अतिशय पक्के असतात, कारण शनी हा कर्मस्थानाचा स्वामी आहे. त्याच्यामुळे डळमळीतपणा शनीमध्ये कधीच नाही, अतिशय फर्मनेस आहे. त्यात तो अर्थत्रिकोणाचा स्वामी होतो मकरेमध्ये, त्यामुळे ह्याचे विश्वास पक्के असतात, स्वतंत्र वृत्ती असते आणि हा त्यामुळे चांगला काउन्सिलर होऊ शकतो. गुरुची उच्चीची रास मी आता सांगितलं, 5 अंशापर्यंत गुरु कर्के राशीत उच्चीचा असतो. पुनर्वसू 4 म्हणजे 0 ते 3 अंश 20 कला आणि पुढे पुष्यचं पहिलं चरण आहे ते 2 अंशापर्यंत इतका गुरु उच्चीचा असतो. त्याच्यामुळे गुरुची ही रास आवडती रास असल्यामुळे गुरु हा फायनान्सचा कारक आहे. जसा शिक्षण आणि अनेक गोष्टी आपण गुरुच्या बघितल्या प्रायमरी गुरु शिकताना, त्याच्यातला एक महत्त्वाचा आस्पेक्ट गुरुचा फायनान्स हा आहे. त्यामुळे या राशीची माणसं फायनान्स सेक्टरमध्ये काम करताना दिसतात, त्यांना त्यातली खूप चांगली जाण असते. परत कर्क रास ही जलतत्वाची रास आहे आणि शनी हा अतिशय स्टॅटिक ग्रह या नक्षत्राचा स्वामी आहे. त्याच्यामुळे अतिशय इंट्युटिव्ह, इंटेलिजंट, आध्यात्मिक, क्रिएटिव्ह, हेल्पिंग, प्रचंड परोपकारी, कलांमध्ये निपुण आणि क्रिएटिव्ह असं हे नक्षत्र आहे. असं म्हणतात की लष्करच्या भाकरी भाजणारे हे लोक आहेत, कारण कर्क राशीची लोक ही मनस्वी असतात. मनापासून कुठलीही गोष्ट त्यांना ॲक्सेप्ट होते आणि त्याच्यावर ते काम करतात. त्यामुळे दुसऱ्या माणसाच्या भावना या इंट्युइटिव्ह असल्यामुळे यांना फार लवकर कळतात. यांचा ॲप्रोच माणसाकडे बघण्याचा नेहमी सेन्सिटिव्ह असतो. आणि हे जे शिकतात त्या पायाभूत गोष्टी, म्हणजे जे शिकतात ते परीक्षार्थी नुसतं वरवरचं नाही, यांच्याकडे असलेलं जे काही ज्ञान आहे ते अतिशय सखोल असतं. पायाभूत गोष्टींचं ज्ञान त्यांना अतिशय पक्कं असतं. यांचे विचार नेहमी पॉझिटिव्ह असतात. आणि हे नक्षत्र शनीचं आहे, त्याच्यामुळे हार्डवर्क करणं हा यांचा स्वभाव आहे. आध्यात्मिक टच या गुरुची ही उच्चीची रास आहे, त्याच्यामुळे याला आध्यात्मिक टच आहे आणि म्हणून ही अतिशय डिग्निटी असलेली माणसं असतात. अशी लक्षात राहतात ही कर्क राशीची पुष्य नक्षत्राची माणसं. कर्मप्रधान असतात, आध्यात्मिक असतात. पण याचं जे चिन्ह आहे कर्क राशीचं हे आहे खेकडा. त्याच्यामुळे या राशीमध्ये ही भावनेची, पक्क्या भावनेची रास आहे. काळजीवाहू लोक आहेत, दुसऱ्याची काळजी सतत घेणारे आहेत. पण यांची काळजी मात्र यांच्या जवळच्या माणसांनी घ्यावं असं यांना नेहमी वाटत असतं. एखादी स्त्री घरामध्ये, जिच्या घरामध्ये खूप मुलं बाळं आहेत, म्हातारी माणसं आहेत, घरातली मोठी बाई आहे कर्क राशीची, तर हे दाम्पत्य म्हणजे ही आणि हिचा नवरा हे घरातल्या सगळ्यांचं व्यवस्थित सगळं पालन पोषण सगळ्या दृष्टीने बघतात. ही बाई आईसारखं सगळ्यांवर प्रेम करते. पण ह्या बायकांची एक वाईट खोड असते, हे जनरलाइजमध्ये बोलते मी अगदी, की झोपताना अंगावर पांघरून घेऊन झोपायचं ही साधी गोष्ट आहे. ही बाई सगळ्या घरातली माणसं झोपली ना की त्यांच्या तिथे जाणार, आधी त्यांची सगळी सोय ना बघणार, लहान मुलांच्या खोलीत जाणार, प्रत्येकाला पांघरून घालणार, सगळं नीट आहे ना, खिडक्या व्यवस्थित बंद केल्यात ना, हवा बिवा छान येते ना, पंखा चांगला चालू आहे ना, पांघरून व्यवस्थित सगळ्यांना मिळाले ना, इतकी सगळी निगुतीने ही बाई बघते. स्वतः झोपल्यावर मात्र आपल्याला पांघरून दुसऱ्यांनी घालावं ही तिची अपेक्षा असते. हे पिक्युलियारिटी आहे ही कर्क राशीची. म्हणजे आपली काळजी दुसऱ्यांनी घ्यावी हे त्यांना वाटत असतं. कायम योग्य मार्गाने आणि धार्मिक आचरण करणारी ही रास आहे. आणि अजिबात यांच्यामध्ये अंधश्रद्धेचा मात्र जराही भाग नाही. हे शनीचं नक्षत्र असल्यामुळे प्रॅक्टिकल आहे.
त्यामुळे कुठल्या तरी रूढी, कुठल्या तरी जुनाट कल्पना त्या जशाच्या तशा पुढे जातील असं नाही. ही लोक कॉन्झर्वेटिव्ह आहेत. सुरक्षितता हा वागण्यामधला अतिशय पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे या राशीचं. सुरक्षितता वृषभ, कन्या, मकर या राशींसारखीच कर्क राशीला अतिशय आवश्यक असते. हे मानसिक स्तरावर काम करतात पण प्रॅक्टिकल आहेत. उगाचच कुठल्या तरी रूढी अंधश्रद्धा म्हणून पुढे नेतील असे हे कधीच नाहीत. हे स्वातंत्र्यप्रिय आहेत आणि यांना जर तसं हेल्दी एन्व्हायरमेंट मिळालं, यांच्या वृत्तीला खत पाणी घालणारे सगळी सहकारी मिळाले, चांगल्या पद्धतीने स्वतंत्र बुद्धीने काम करायला मिळालं तर हे खूप जास्त छान प्रगती करतात. 19 ते 32 हे खूप लवकर कामाला लागतात. 19 ते 32 इथे फास्ट प्रगती होते आणि मग ते स्टेबल होतात. हे नेहमी हसतमुख असतात कारण चंद्राची रास आहे. चंद्र हा आनंद निर्माण करणारा ग्रह आहे. त्यामुळे ही माणसं नेहमी हसतमुख असतात आणि यांची स्वतःची मनशक्ती, म्हणजे मनाची रास आहे ना, चंद्र म्हणजे मन, ह्यांची स्वतःची मनशक्ती पुष्य नक्षत्रामध्ये खूप जास्त चांगली असते. हे कसं ठरवाल? तुमच्या कुंडलीमध्ये कर्क रास आहे आणि तुम्हाला इतकं कळलं की माझं पुष्य नक्षत्र आहे. हे चतुष्पाद आहे, 4ही चरण कर्क राशीत येतात. मग माझा चंद्र शुभ आहे का नाही हे तुम्हाला कसं कळणार? अगदी एकदम बेसिक गोष्ट आहे आणि ही कायम अनुभवाला येते प्रत्येक राशीमध्ये. कर्क राशीचा स्वामी चंद्र, पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी. पुष्य प्रथम याचा स्वामी कोण? सिंह राशीचा रवी. ज्यांचं पुष्य नक्षत्र प्रथम चरण आहे त्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र, नंतर शनी आणि रवी हे तीनही ग्रह जास्त महत्त्वाचे. हे तीनही ग्रह कुंडलीमध्ये स्वतःच्या राशीत, मित्राच्या राशीत अस्तंगत नसलेले, रवीच्या बाबतीत हा धोका नाही पण शनी आणि गुरु अस्तंगत होऊ शकतात. अस्तंगत नसलेले उच्चीचे असतील किंवा स्वतःच्या कारक स्थानामध्ये असतील तर ते जिथे आहेत कुंडलीमध्ये तिथे ह्या चंद्रासाठी अतिशय उत्तम फळ देतात. परत हा चंद्र मी तुम्हाला सांगितलं तसा शुद्ध पक्षापासून शुद्ध चतुर्थीपासून वद्य चतुर्थीपर्यंत जन्म असेल तर हा शुभच आहे. तुमच्या कुंडलीतला चंद्र कुठल्या का राशीत असे ना त्याच्यावर जेवढ्या जास्त ग्रहांची दृष्टी आहे तेवढा चांगला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला त्याला अनफा योग आणि सुनफा योग असं म्हणतात. ह्या योगामध्ये म्हणजे ह्या दोन स्थानांमध्ये जर ग्रह असतील तर त्यांचा सपोर्ट या चंद्राला आहे. तो अतिशय चांगला चंद्र समजला जातो. चंद्रापासून केंद्रात म्हणजे चंद्रापासून कुंडलीच्या चतुर्थ, सप्तम, दशम स्थानामध्ये ग्रह असणं हे उत्तम आहे. ह्याला उत्तम चंद्र असं म्हणतात. आणि मग असा चंद्र असेल तर तुमची मनाची शक्ती अचाट असते आणि मनाची शक्ती अचाट असेल तर माणूस काय करू शकत नाही, काहीच त्याला अशक्य नाही. कारण मनाला निर्बंध कुठे आहे? तुम्ही बघा तुमचं मन, तुम्ही आत्ता माझा व्हिडिओ बघताय आणि समजा तुमची साधारण 4-4:30ला तुम्ही दुपारी जरा व्हिडिओ माझा लावला असेल तर तुमच्या डोक्यात आहे चला चहा करायची वेळ झाली, आपण केल्याशिवाय कोण घेणार नाही, दुसरं कोणी उठून करणार नाही, तुम्हाला चहा हवाय तर तुम्हीच करायला पाहिजे, हे सगळं तुमच्या मनात चालू आहे एकीकडे. समजा सकाळी 11-11:30 वाजता तुम्ही बघताय माझा व्हिडिओ आणि मुलगा तुमचा शाळेतनं यायची वेळ झाली किंवा तुमचा कॉलेजमधला मुलगा आहे तो यायची वेळ झाली की तुमचं लक्ष सारखं दाराकडे असतं, आला का आला का. म्हणजे तुमचं मन एका वेळेला 1000 ठिकाणी असतं. असं जेव्हा बळकट मन असतं तेव्हा तो किती गोष्टी करू शकतो. चंद्राची रास आणि शनीचं नक्षत्र आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काय दिसतंय तर शनीचा मुत्सद्दीपणा आणि संघर्ष करण्याची वृत्ती, चंद्रासारखं सुंदर मन, गुरुचा उदात्तपणा आणि न्यायप्रियता. आणि गुरु हा चांगला वकील होऊ शकतो. आपल्या सूर्यमालेमध्ये बुध, गुरु, शुक्र हे चांगले वकील होतात आणि शनी हा न्यायाधीश अंतिम आहे. त्यामुळे असं पुष्य नक्षत्र हे अतिशय उत्तम नक्षत्र मानलं जातं. आता या नक्षत्रामध्ये प्रत्येक चरणामध्ये काय पिक्युलियारिटीज दिसतील आपण बघितलं. याचे चरण स्वामी कोण कोण? रवी, कन्येचा बुध, नंतर तुळेचा शुक्र आणि वृश्चिकेचा मंगळ. तर जेव्हा पहिलं चरण आहे आणि रवी कुंडलीमध्ये शुभ असेल
तर कितीही संघर्ष करायला ही व्यक्ती मागे पुढे बघत नाही आणि 1 नंबरला पोचतेच. तुमच्या कुंडलीमध्ये रवी नक्षत्र स्वामी, चरण स्वामी, राशी स्वामी कसाही असो, तो तुम्हाला 1 नंबरला नेतोच. दुसरं चरण जे आहे ते कन्येच्या बुधाचं आहे. कन्या रास 6ठ स्थानातली रास आहे, ही सर्व्हिसची रास आहे आणि चंद्र हा तर पालन पोषणाचा कारकच आहे. त्याच्यामुळे या चरणामध्ये माणसं अतिशय इतरांसाठी झटणारी, मी जे लष्कराच्या भाकऱ्या वाजणारी म्हणाले ते इथे असतात. सर्व्हिस ओरिएंटेड, हार्ड वर्किंग, हुशार. इथे चंद्र गुरु शनी बुध असं एकत्रित दिसतं. हे एकत्रित परिणाम, त्यामुळे ड्युटी बाउंडनेस, जास्त भावनात्मकतेपेक्षा हा बुध जास्त प्रॅक्टिकल अप्रोच दाखवतो. तिसरं चरण जे आहे ते तुळेच्या शुक्राचं आहे, अगदी वेगळं आहे. इथे प्रॅक्टिकॅलिटीपेक्षा नातेसंबंधाला जास्त महत्त्व आहे. चंद्र म्हणजे आई आहे आणि शुक्र म्हणजे रिलेशन्स आहे, घरातल्या कम्फर्ट्स म्हणजे शुक्र आहे. त्यामुळे इथे शनी आणि शुक्र हा जिथे एकत्र झाला तिथे इमोशन्स आणि क्रिएटिव्हिटी, शुक्र क्रिएटिव्हिटीचा कारक आहे. चांगले संगीतकार, चांगले गीतकार, चांगले गायक या नक्षत्रामध्ये असतात, या चरणामध्ये. आणि शुक्र हा मातेच्या, म्हणजे चंद्र म्हणजे माता, मातेचं, कर्क राशी मातेची रास आहे. मातेच्या राशीमध्ये आलेला तूळ राशीच्या शुक्राचं चरण म्हटल्यावर इथे अनकंडिशनल लव, आईचं प्रेम हे कधी विभागलं जात नाही. कमी होतं, जास्त होतं, याच्यावर जास्त आहे त्याच्यावर कमी आहे असं कधीही होत नाही. आई तिच्या सर्व अपत्यांवर एकसारखं प्रेम करते, ज्याला आपण अनकंडिशनल लव असं म्हणतो. ही माणसं समाजात वागताना सुद्धा, त्यांच्या वर्क कल्चरमध्ये, सोसायटीमध्ये सुद्धा त्यांच्या संबंधात येणाऱ्या किंवा हाताखालच्या माणसांवर अनकंडिशनल लव करतात. तिसरं जे चरण झालं, आता ह्याच्या पुढचं जे 4थं चरण आहे, हे 4थं चरण अतिशय प्रॅक्टिकल आहे, कारण हे वृश्चिकेच्या मंगळाचं आहे. कर्क राशीचा चंद्र हा वृश्चिकेच्या मंगळाचा मित्रच आहे. नक्षत्र आहे पुष्य, हे शनीचं. शनी आणि मंगळ एकत्र आले ना की डिसिप्लिन आणि डिटर्मिनेशन हे आलंच. ते एकमेकांचे जरी शत्रू असतील ना तरी इथे गूढ गोष्टींचं आकर्षण जे वृश्चिक राशीच्या चरणामध्ये मिळतं, वृश्चिकेच्या मंगळामध्ये, तिथे फोकस्ड असतो हा मंगळ. आणि अतिशय दृढतेने हे फोकस्ड ज्ञान घेणारं, विश्वास पक्के असणारं, अतिशय महत्वाकांक्षी आणि चांगले मनसोपचार तज्ञ. इथे हा जो चंद्र आहे कर्क राशीचा, हा वृश्चिकेमध्ये म्हणजे खोल ज्ञानाच्या चरणामध्ये गेल्यामुळे मंगळ, हा जो मंगळ आहे, हा मंगळ आणि पालन पोषण करणारी कर्क रास आणि शनी, याच्यामुळे हे चांगले मानसोपचार तज्ञ होतात, आपल्या इमेजला जपणारे असतात, चांगले पॉलिटिशियन्स होतात. वेगवेगळी कामं हे एकच नक्षत्र चरण वेगळं वेगळं तुम्हाला दिसतं. आता आपण थोडासा गोश्वारा खेकडा याचा घेऊया, कारण कर्क राशीचं चिन्ह खेकडा आहे. हे काय आहे खेकडा? तर ते आपलं भक्ष्य पकडलं की स्वतः तुटला तरी तो ते तोडत नाही. त्यामुळे अंतर्ज्ञानी, याच्यामध्ये संरक्षण देताना ही जलतत्वाची रास आहे, त्याच्यामुळे हिच्याकडे इंट्युशन आहे, भावनिक पालनपोषण आहे, कौटुंबिक नाती जपणं आहे. जवळच्या नात्यामध्ये खोल भावनात्मकतेने हे वागतात. त्याच्यामुळे कधी कधी ना यांना थोडी जाणीव द्यावी लागते की कायम भावनेने निर्णय घेऊ नका, कधीतरी बुद्धीने निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. यांचा भाग्योदय 16, 24, 32, 47 या वयामध्ये होतो. हे न्याय, शनीचं नक्षत्र आहे, त्यामुळे न्याय आणि खरेपणाला महत्त्व आहे. अतिशय मेथॉडिकल, सिस्टमॅटिक काम करणारे आहेत आणि एका वेळी अनेक गोष्टी यांना करता येतात, कारण चंद्र म्हणजे मन अनेक ठिकाणी असतं आणि शनीच्या नक्षत्रामध्ये ते दृढ असतं. त्यामुळे सिस्टमॅटिक काम करतात आणि यांना वाईट परिस्थिती आली ना तरी सुद्धा हे डगमगत नाहीत. कर्क रास चंद्राची रास आहे, पण शनीचं नक्षत्र तिला डगमगू देत नाही. याच्या पुढचं नक्षत्र जे आहे ते आश्लेष आहे, त्याच्याबद्दल आपण बघूया. आता बघूया आश्लेष नक्षत्र काय करतं. आश्लेष हे बुधाचं नक्षत्र आहे आणि हे कर्क राशीमध्ये चतुष्पाद नक्षत्र आहे. याशिवाय याचं अजून एक पिक्युलियारिटी, 2 गोष्टी अशा आहेत की याचं जे चिन्ह आहे ते वेटोळे घालून बसलेला सर्प आहे. आपण जे आध्यात्मिक ज्यांची प्रगती असते त्यांना आपण असं ऐकतो की यांची कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे. कुंडलिनी शक्ती ही कुठे असते तर ती आपल्या मूलाधार चक्रामध्ये असते आणि तिथून आपला पाठीचा कणा सुरू होतो.
तिथून त्या पाठीच्या कण्यामधून सुषुम्ना नाडी जाते. तुमच्या पाठीचा कणा जितका शुद्ध ठेवाल, ताठ बसाल, शुद्ध व्यवस्थित चांगलं श्वसन कराल, तेवढं त्या पाठीच्या कण्यामध्ये सुषुम्ना नाडीला जायला सरळ मार्ग मिळतो. ती सहस्रार चक्रापर्यंत म्हणजे मध्यभागापर्यंत जाते पिच्युरिटी ग्लँडमधनं. तर हे सगळा जो मार्ग आहे याच्यामधून ही कुंडलिनी शक्ती सहस्रार चक्र भेदून बाहेर पडली, याचा अर्थ तुम्ही अध्यात्मात खूप प्रगती केली. हे फार रेअरली होतं आणि ते सहज माणसाला सहन होणारी गोष्ट नाही आहे. कुंडलिनी शक्तीची जागृती ती तशाच जाणकार गुरुकडून शिकावी लागते. पण या आश्लेषा नक्षत्राचा सर्प हा का चिन्ह आहे? तर ही शक्ती जी आहे ही आध्यात्मिकतेकडे नेणारी आहे. आणि आश्लेषा हे बुधाचं नक्षत्र आहे. बुधाचं जे अनेक कारकत्व आहेत त्याच्यामधलं एक महत्त्वाचं कारकत्व हा डॉक्युमेंट्सचा कारक असल्यामुळे सर्व लिखित धर्मग्रंथांचा हा कारक आहे आणि अतिशय आध्यात्मिक वृत्ती दाखवणारा ग्रह आहे. ज्यांच्या भाग्यस्थानामध्ये बुध असतो त्यांना या सगळ्या आध्यात्मिकतेमध्ये प्रचंड गती असते. त्यांना ॲस्ट्रॉलॉजी येते, कारण भविष्यशास्त्र हे पण गूढशास्त्रच आहे. अजून काय याच्यामध्ये दिसतं तर हे अतिशय अवखळ आहे पण सुखकारक आणि जागरूक नक्षत्र आहे. हे नक्षत्र आश्लेषा नक्षत्राला पहिल्या 4 राशींच्या केतूपासनं बुधापर्यंतच्या ओळीनी 9 नक्षत्रांची समाप्ती होते आणि मग पुढे मघा नक्षत्राला केतूपासून परत ही नक्षत्र सुरू होतात अनुक्रमे. त्यामुळे बुधाची ही 3 जी नक्षत्र आहेत जी कर्क वृश्चिक मीनमध्ये शेवटची आहेत, तशा कर्कमधले या आश्लेषा नक्षत्राचा चतुर्थ चरण आणि तिथून पुढे सिंह राशीच्या मघा नक्षत्राकडे जाणं, हे जे जोडणं आहे, ही नक्षत्र जोडणं, केतूच्या नक्षत्राला बुधाच्या नक्षत्राने जोडणं, याला म्हणतात गंडांत पॉइंट. त्यामुळे ह्या नक्षत्र चरणाच्या आश्लेषाच्या पूर्ण नक्षत्राची आणि मघाच्या पहिल्या चरणाची जनन शांती करावी लागते, कारण ही नक्षत्र ही एकमेकाला जोडणारी आहेत आणि याच्यामध्ये स्थित्यंतर आहे. केतूकडे जाणं म्हणजे तुमच्या डिटॅचमेंटकडे जाणं आहे, हा सगळा अध्यात्माचा भाग आहे. हे अंगावरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारं नक्षत्र आहे. या कधीही घर आणि कुटुंबाबद्दल यांना प्रचंड ओढ आहे. आणि ही ओढ कशी आहे तर कुठेही नुसत्या ऐहिक गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे अशी कर्करास कुठेच नाही आहे. पण इथे थोडंसं आराम करण्याची जास्त आवड आहे. स्वभावाने या बायकांचं असेल तर या प्रेमळ असतात, उदार असतात. आणि जर हे आश्लेषा नक्षत्र आहे, हे जर म्हणजे कर्क रास ही जर प्रथमात, तृतीयात, दशमात अशी असेल तर अलौकिक कार्य करणाऱ्या व्यक्ती होतात. यंत्रसाधना करणं या गोष्टीला हे नक्षत्र मुहूर्तशास्त्रामध्ये चांगलं आहे. अदरवाईज शुभ कार्याला हे वर्ज्य आहे. इथे सर्प हे त्याचं चिन्ह असल्यामुळे त्याची जवळीक राहूशी आहे, कारण राहू हा सर्प असं समजलं जातं. त्याच्यामुळे राहू जर अशुभ असेल कुंडलीमधला, आश्लेषा नक्षत्राचे ज्यांचा चंद्र आहे त्यांच्या कुंडलीतला राहू अशुभ असेल तर यांना सर्पापासून भीती असते. तसंच हे नक्षत्र कर्क राशीचं आहे. कर्क राशी खायच्या पोटावरची आहे, त्यामुळे उष्णतेचे विकार, पोटाला उष्णतेचे त्रास होतात. दुसरं या नक्षत्रामध्ये जर तुमच्या कुंडलीचा दशमेश आणि भाग्येश असेल तर आयुष्यात खूप अडथळ्याची शर्यत असते. हे लोक अतिशय तापट असतात पण धीट असतात. अर्थात कर्क राशीचे असल्यामुळे प्रेमळ असतात. इतरांना आणि स्वतःलाही तापदायक असे कधी कधी हे वागतात. आश्लेषाला क्रूर नक्षत्र म्हणतात. याचं कारण आहे की ते त्याचं चिन्ह सर्प आहे म्हणून. आणि हे शीघ्रकोपी असतात. यांचे 4ही चरण हे धनुराशीचा गुरु, मकरेचा शनी, कुंभेचा शनी आणि मीनेचा गुरु. धनुराशीचा गुरु असताना हे चंद्राचे रास, बुधाचं नक्षत्र आणि गुरुचं चरण भाग्यातल्या. त्याच्यामुळे यांच्याकडे आध्यात्मिकता सुरुवात झालेली आहे. आध्यात्मिक वागणं आहे, परोपकार करणं आहे. चॅरिटी या गुरुचा आत्मा आहे. जेव्हा मकरेचा चरण असतो शनीचा, दुसरा चरण या आश्लेषा नक्षत्राचा, त्यावेळेला बुध आणि शनी हे मित्र आहेत.
त्यामुळे यांचं डिटर्मिनेशन वाखाणण्यासारखं असतं. आणि कुंभ राशीच्या शनीच्या चरणामध्ये हे लोकाभिमुख असतात, लष्करच्या भाकऱ्या भाजणारे असतात. आणि याच्या पुढचं जे चरण हे मीनेच्या गुरुचं आहे, त्याच्यामुळे आध्यात्मिकतेकडे जाणारच हे पण चरण आहे. एकूण आश्लेषा नक्षत्रातल्या व्यक्ती या आध्यात्मिक असतात. या नक्षत्रातला रवी उत्तम, चंद्राला ऐहिक सुख मिळवणारा आहे, हा उदार आहे, पण रोगप्रतिकार शक्ती त्या मानाने याच्याकडे कमी आहे. कारण आश्लेषा सर्प आहे, राहूशी नातं सांगतो आणि चंद्र त्याचा शत्रू आहे. बुधाच्या नक्षत्रात चंद्र शत्रूच झाला. मंगळ इथे भांडखोर असतो, कारण बुधाचं नक्षत्र वाचेवर पडणार, इथे मंगळासारखा तापट ग्रह आला, माणूस भांडतो. इथे बुध आला तर हा अतिशय चौकस असतो आणि प्रवास त्याला आवडतो. इथे गुरु असेल तर सगळी सुख मिळतात, शुक्र असेल तर क्रिएटिव्हिटी असते, शनी असेल समजा या नक्षत्रामध्ये तर या व्यक्तीला याचा स्वभाव थोडासा काय म्हणायचं, थोडा सिक्रेटिव्ह असतो, पटकन कळत नाही हा माणूस कसा आहे ते. इथे राहू, चांगला राहू असेल तर कर्तृत्ववान माणूस असतो. असे वेगवेगळे ग्रह या नक्षत्रामध्ये वेगवेगळी फळं देतात. पण एकूण कर्क रास ही आईची रास आहे, त्याच्यामुळे ती पालनपोषणाची आहे, डिटरमिंड आहे, अतिशय परोपकारी आहे, दुसऱ्या माणसाचं मनापासनं म्हणजे मनाला जाणवणारं आहे, मग दुसऱ्या माणसाला मनापासनं ओळखणारी आहे. आणि शुभग्रह चंद्राची रास आहे, त्याच्यामुळे ही माणसं लोकप्रिय असतातच. चंद्र लोकप्रियतेचं कारक आहे. बघा तुमच्या कुंडलीमध्ये कर्क रास काय करते. यानंतर आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत सिंह रास जी रवीची आहे. तोपर्यंत बाय बाय.